राघव आणि इंदूच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती. जगाच्या नजरेत ते आदर्श दाम्पत्य होते. राघव एका मल्टीनॅशनल कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट आणि इंदू एका कॉलेजची प्राध्यापिका होती. त्यांच्याकडे सगळं काही होतं. पैसा, प्रतिष्ठा, एक मोठं घर. कमी होती ती फक्त एका लेकराची. असंख्य नवस, IVFच्या वेदना आणि हॉस्पिटलचे हेलपाटे घातल्यानंतरही जेव्हा कूस त्यांची रिकामी राहिली तेव्हा इंदूने या अपूर्णतेला आपलं नशीब मानलं होतं. त्यांचं आयुष्य एखाद्या शांत तलावासारखं झालं होतं. पण त्यांना दोघांनाही माहीत नव्हतं की ही शांतता त्या भयानक वादळाच्या आधीची होती, जे त्यांच्या दारावर टकटक करणार होतं. संध्याकाळचे 7 वाजले होते. न्यूज चॅनलवर मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या एका भीषण बस अपघाताची ब्रेकिंग न्यूज चालू होती. सांगितलं जात होतं की 15 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. इंदू सोफ्यावर बसून चहा पीत होती. तेवढ्यात राघवचा फोन वाजला. फोन ऐकताच तो बेडरूममध्ये गेला. जेव्हा तो बेडरूमच्या बाहेर आला त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. कपाळावर घामाच्या धारा होत्या. हात थरथर करत होते. मला आत्ताच पुण्याला जावं लागेल. राघवच्या आवाजात एक विचित्र घाई होती. पुणे? पण यावेळी का? काय झालं आहे? इंदूने TV म्यूट करत विचारलं. एक अपघात. माझ्या ओळखीतील कोणाचा तरी अपघात झाला आहे. पोलिसांचा फोन होता. राघव नजर चोरत होता. इंदूने जास्त प्रश्न विचारले नाही, कारण राघवची अवस्था पाहून वाटत होतं की प्रकरण गंभीर आहे. राघव रात्रीच निघून गेला. पुढचे 48 तास इंदूसाठी अस्वस्थतेने भरलेले होते. राघवचा फोन बंद येत होता. फक्त मी नंतर बोलतो असं म्हणून फोन कट करत होता. तिसऱ्या दिवशी दुपारी दरवाजाची बेल वाजली. इंदूने दरवाजा उघडला तर समोर राघव उभा होता. त्याचे डोळे लाल होते, केस विस्कटलेले होते. पण इंदूची नजर राघववर थांबली नाही. तिची नजर त्या घाबरलेल्या मुलावर जाऊन स्थिरावली, जो राघवच्या पायामागे लपण्याचा प्रयत्न करत होता. तो एक 7 वर्षाचा मुलगा होता, ज्याच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती. डोळ्यात एक खोल भीती होती आणि त्याने राघवचा हात घट्ट पकडला होता, जणू तोच त्याच्या जगाचा शेवटचा आधार होता. हा कोण आहे राघव? इंदूच्या आवाजात एक अनोळखी भीती होती. राघवने दरवाजा आतून बंद केला. मुलाला सोफ्यावर बसवलं आणि स्वतः जमिनीवर गुडघ्यांवर इंदूसमोर बसला. इंदू, मला माफ कर. राघव ढसाढसा रडू लागला. मी विचारलं, हा कोण आहे? इंदू मागे सरकली. तुला आठवतंय? लग्नाच्या 3ऱ्या वर्षी जेव्हा आपलं भयानक भांडण झालं होतं, जेव्हा आपण 6 महिन्यासाठी वेगळं झालो होतो. राघव हुंदके देत म्हणाला. त्यावेळी माझ्या ऑफिसमध्ये मीरा नावाची एक मुलगी होती. मी डिप्रेशनमध्ये होतो. ती माझा आधार बनली. आणि एका रात्री खोलीत शांतता पसरली. इंदूचं हृदय जोराने धडधडू लागलं. मीरा त्याच बसमध्ये होती. इंदू, ती आता राहिली नाही. पोलिसांना तिच्या बॅगेतून एक डायरी मिळाली, ज्यात माझा नंबर होता आणि हे लिहिलं होतं की राहुल माझा मुलगा आहे. इंदूला जणू श्वासच घेता येईना. तिने विस्पारलेल्या डोळ्यांनी त्या घाबरलेल्या मुलाकडे पाहिलं आणि मग जमिनीवर गुडघ्यावर बसलेल्या आपल्या नवऱ्याकडे. काही सेकंद ती एका निर्जीव मूर्तीसारखी उभी होती. मग तिच्या घशातून एक भयानक आवाज बाहेर पडला. तुझा मुलगा? इंदूच्या आवाजात एक विचित्र थरथर होती. राघव रडत इंदूचे पाय पकडण्याचा प्रयत्न करू लागला. इंदू, मला माफ कर. मला हात लावू नको. इंदू झटकन मागे सरकली आणि इतक्या जोरात किंकाळली की मुलगा थरथर कापू लागला आणि त्याने आपले कान बंद करून घेतले. 10 वर्ष, पूर्ण 10 वर्ष मी इथे मुलासाठी हॉस्पिटलचे हेलपाटे खात होते आणि तू माझ्या पाठीमागे हे सगळं करत होतास. आणि आज आपल्या पापाचा जिवंत पुरावा माझ्या घरात माझ्या समोर घेऊन आलास. इंदूच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. इंदू, माझं ऐक. या मुलाचा काही दोष नाही गं. राघव पुढे आला. त्याचे हात जोडलेले होते. पोलीस त्याला अनाथाश्रमात पाठवत होते. त्याची आई आता या जगात नाही. मी त्याला असं बेवारस कसं सोडू? हे माझं रक्त आहे इंदू. तुझं रक्त? इंदूचा आवाज इतका भयानक आणि मोठा होता की खिडक्यांच्या काचासुद्धा किणकिणल्या. आणि मी काय आहे? तुझ्या पायातील चप्पल? हा मुलगा तुझं रक्त असू शकतो राघव, पण माझ्यासाठी तो फक्त तुझ्या विश्वासघाताचा जिवंत पुरावा आहे. तो या घरात राहणार नाही. राहुल जो सोफ्यावर बसला होता, इंदूची किंकाळी ऐकून मोठ्याने रडू लागला आणि सोफ्याच्या कोपऱ्यात जाऊन बसला. त्याने आपल्या छोट्या छोट्या हातांनी आपले कान बंद करून घेतले.
पुढचे काही दिवस त्या घरासाठी एखाद्या भयानक दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. घरात एक विचित्र शांतता पसरली. पोलीस आणि बालकल्याण समितीच्या कायदेशीर प्रक्रिया सुरू होत्या. 2 दिवसांनी DNA रिपोर्ट आली. रिपोर्टमध्ये स्पष्ट होतं की राहुल हा राघवचा जैविक मुलगा आहे. डायनिंग टेबलवर पडलेली ती रिपोर्ट इंदूसाठी एखाद्या मृत्यूदंडाच्या आदेशापेक्षा कमी नव्हती. ती पूर्णपणे तुटून गेली होती. कायदेशीर कस्टडी तर राघवला मिळाली, पण घराच्या आत एक न बोललेलं युद्ध सुरू झालं होतं. इंदूने स्वतःला बेडरूममध्ये बंद करून घेतलं. ती कॉलेजला जात नव्हती. तिने राघवशी बोलणं बंद केलं. इकडे राहुलची मानसिक अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली होती. तो आपल्या आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर येऊ शकला नव्हता. तो ना काही बोलायचा, ना कुणीकडे काही मागायचा. जेव्हा राघव त्याला जेवण द्यायचा तेव्हा तो फक्त 2 घास खाऊन सोडून द्यायचा. रात्रभर तो झोपेत आई आई असं पुटपुटत असायचा. घाबरून उठून बसायचा. एके दिवशी सकाळी जेव्हा राघव राहुलच्या खोलीत गेला तेव्हा त्याने पाहिलं की राहुलने अंथरूण ओलं केलं आहे. तो मुलगा लाज आणि भीतीमुळे चादरीचा कोपरा पकडून रडत होता. राघवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने राहुलला मिठीत घेतलं. त्याला अंघोळ घातली आणि चादर बदलू लागला. तेव्हाच इंदू खोलीच्या दाराशी येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात खोल द्वेष आणि शून्यता होती. चला, बाप बनण्याचा शौक तर पूर्ण झाला तुमचा. हो ना? इंदूने टोमणा मारला. पण लक्षात ठेव राघव, हे घर माझंही आहे. मी या मुलाला कधीच आपलं मानू शकणार नाही. याच्या चेहऱ्यात मला तुमचा विश्वासघात आणि त्या बाईची सावली दिसते. याच्या नावाचं एकही काम मला सांगू नकोस. इंदू, यात या मुलाचा काहीच दोष नाही. राघवने हतबल होत म्हटलं, जी चूक मी केली त्याची शिक्षा याला का देते आहेस? याची आई मेली आहे. हा पूर्णपणे तुटून गेला आहे. आणि मी तुटलेली नाही का? इंदूचा आवाज भरून आला. माझ्या भावना आणि माझी निष्ठा सगळं काही विनोद आहे का? तू एकदाही विचार केला की जेव्हा शेजाऱ्यांना, माझ्या नातेवाईकांना कळेल की माझ्या नवऱ्याचा एक मुलगा आहे तेव्हा माझ्यावर काय बितेल? लोक माझ्यावर हसतील, टोमणे मारतील की स्वतः तर मूल जन्माला घालू शकली नाही, आता नवऱ्याच्या पापाला वाढवत आहे. इंदू प्लीज, मुलगा घाबरतो आहे. राघवने राहुलला स्वतःकडे ओढत म्हटलं. भीती इंदूच्या डोळ्यात अश्रूंचा समुद्र आणि रागाची ज्वाला एकाच वेळी भडकली. भीती तर मलाच वाटते आहे राघव, हे विचार करून की मी मागच्या 10 वर्षापासून अशा माणसासोबत राहत होते ज्याचा एक भाग कुठेतरी दुसरीकडे श्वास घेत होता. मला खरंच माहीत नव्हतं इंदू, शपथ घेऊन सांगतो, मला माहीत नव्हतं मीरा आई होणार होती. राघव विनवण्या करू लागला. पण इंदू एक शब्दही न बोलता आपल्या बेडरूममध्ये निघून गेली आणि दार आतून बंद करून घेतलं. ती रात्र त्या दोघांनी जागून काढली. एक तो होता ज्याला फसवलं गेलं होतं, दुसरा तो ज्याने फसवलं होतं, आणि तिसरा तो ज्याला मुळात फसवणूक म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. दुसऱ्या सकाळी घरात एक जड गुदमरणारं शांत वातावरण पसरलं. सकाळचे 7 वाजले होते. राहुल सोफ्यावरच बसला होता. त्याला भूक लागली, पण तो बोलू शकत नव्हता. त्याची नजर वारंवार त्या बंद दरवाजाकडे जात होती जिथून रात्री ती रागावलेली आंटी गेली होती. राघव स्वयंपाकघरात जाऊन स्वतः नाश्ता बनवायचा प्रयत्न करू लागला. तो दुधाचा ग्लास घेऊन राहुलजवळ आला. बाळा, हे पिऊन घे, राघव प्रेमाने म्हणाला. राहुलने दुधाचा ग्लास पकडला, पण त्याचे डोळे भरून आले. मला आईकडे जायचं आहे, मला हे घर आवडत नाही. राघवचं काळीज तुटलं. त्याने मुलाला मिठीत घेतलं. तेव्हाच बेडरूमचं दार उघडलं. इंदू बाहेर आली. ती कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली होती. तिचे डोळे लाल झाले होते. चेहरा उतरलेला होता, पण तिच्या हावभावात कठोरता होती. राघवने आशेने तिच्याकडे पाहिलं. इंदू, तू नाश्ता केला नाहीस. इंदूने राघवकडे दुर्लक्ष केलं. ती डायनिंग टेबलाकडे गेली, आपली बॅग उचलली आणि म्हणाली, मी कॉलेजला जात आहे. इंदू प्लीज, किमान बोल तरी. आपण हे सगळं कसं सांभाळणार? समाजाला काय उत्तर देणार? आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. राघवने निराश होऊन म्हटलं. इंदू दाराशीच थांबली. मागे न वळता ती म्हणाली, मार्ग तुलाच काढायचा आहे राघव. ही चूक तुझी आहे, तुझं पाप आहे. माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. पण इतकं नक्की आहे की या घरात राहुल राहील किंवा मी. दार जोरात बंद झालं. राघव तिथेच उभा राहिला. दिवस जाऊ लागले. समाज आणि नातेवाईकांच्या नजरेतून वाचण्यासाठी राघवने एक खोटी गोष्ट तयार केली.
त्याने आपल्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना सांगितलं की राहुल हा त्याच्या एका मित्राचा मुलगा आहे, ज्यांचा एका रस्त्यात अपघातात मृत्यू झाला आहे आणि जोपर्यंत काही कायमस्वरूपी व्यवस्था होत नाही तोपर्यंत तो त्यांच्याच घरी राहील. एक दिवस संध्याकाळी इंदू कॉलेजमधून परतली तेव्हा तिने राघवला फोनवर आपल्या बहिणीशी खोटं बोलताना ऐकलं. हा दीदी, खूप गोड मुलगा आहे, फक्त काही दिवसांचीच गोष्ट आहे, अनाथ आहे, निराधार आहे, मी कसं तोंड फिरवू शकलो असतो. फोन ठेवताच राघवने पाहिले की इंदू दारात उभी आहे. तिच्या चेहऱ्यावर तिरस्काराचे भाव होते. खोटं बोलणं ही सुद्धा एक कला असते राघव, आणि तू त्यात माहीर आहेस. इंदूने टोमणा मारला. जगासमोर तू एक महान माणूस बनत आहेस, जो एका अनाथाला आसरा देतोय. हे ऐकून किती छान वाटत असेल ना? पण सत्य काय आहे? सत्य हे आहे की तू तुझ्या बेकायदेशीर मुलाला एका खोट्या नावाच्या आधाराने वाढवत आहेस. राघवचं डोकं लाजेने खाली झुकलं. मग मी काय करू इंदू? रस्त्यावर जाऊन ओरडू का की हा माझा मुलगा आहे? तू सांग, मी काय करू? हे तुला 8 वर्षापूर्वी विचारायला हवं होतं राघव, जेव्हा तू त्या मीरासोबत होतास. इंदू ओरडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिथे जवळच उभा असलेला राहुल हे सगळं पाहत होता. त्याला समजत नव्हतं की बेकायदेशीरपणा म्हणजे काय, पण त्याला एवढं समजलं होतं की त्याच्यामुळे हे दोघं भांडत होते. तो शांतपणे आपल्या खोलीत गेला आणि आपल्या आईचा फोटो छातीशी धरून हुंदके देत रडू लागला. 1 महिना निघून गेला. इंदूची दिनचर्या मशीनसारखी चालली होती. ती सकाळी उठायची, स्वतःचं जेवण बनवायची, कॉलेजला जायची आणि परत येऊन आपल्या खोलीत बंद व्हायची. तिने घराच्या नोकऱ्याला स्पष्ट सांगितलं होतं की राहुलचे कपडे, त्याची भांडी आणि त्याचं कोणतंही सामान इंदूच्या सामानापासून वेगळं ठेवलं जावं. राहुल जो कधी सतत चिवचिवत असायचा, आता एक घाबरलेला पक्षी बनला होता. राघव त्याला आनंदी ठेवण्याचा प्रत्येक शक्य तेवढा प्रयत्न करत होता. त्याने राहुलचं नाव एका चांगल्या शाळेत घातलं होतं. त्याच्यासाठी महागडी खेळणी आणली होती, पण त्या मुलाला तर फक्त प्रेमाची गरज होती. राहुलला समजलं होतं की आंटीला त्याचं समोर येणं आवडत नाही, म्हणून जेव्हा इंदू हॉलमध्ये असायची तेव्हा राहुल सोफ्याच्या मागे किंवा आपल्या खोलीत लपून बसायचा. एके रविवारी दुपारी राघव काही महत्त्वाच्या कामासाठी बँकेत गेला होता. घरी फक्त इंदू आणि राहुल होते. नोकर सुट्टीवर होता. इंदू आपल्या खोलीत बसून वह्या तपासत होती. राहुल आपल्या खोलीत खेळत होता. राहुलला खूप जोराची भूक लागली. तो घाबरलेल्या पावलांनी बाहेर आला आणि शांतपणे स्वयंपाकघरात गेला. बिस्किटांचा डब्बा वरच्या सेल्फवर ठेवलेला होता. राहुलने एक स्टूल ओढलं आणि त्यावर चढून डब्बा खाली आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे छोटे हात डब्यापर्यंत नीट पोचले नाही. डबा आतून निसटला. काच फुटण्याचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच इंदू पटकन उठली आणि स्वयंपाकघराकडे धावली. तिथलं दृश्य पाहून तिचे पाय थबकले. जमिनीवर काचेचे तुकडे विखुरले होते. बिस्किटं 4ही बाजूंना पसरलेली होती आणि त्या तुकड्यांमध्ये राहून बसून थरथरत होता. त्याच्या पायाच्या अंगठ्याजवळ काचेचा मोठा तुकडा लागला होता आणि तिथून रक्ताची धार वाहत होती. राहुलने रडत वर पाहिलं. इंदूच्या डोळ्यात पाहताच त्याची भीती टोकाला पोचली. त्याला वाटलं की आता त्याला खूप मार पडेल. मला भूक लागली होती. राहुल अडखळत रडू लागला. त्याने आपल्या छोट्या हातांनी काचेचे तुकडे गोळा करायला सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या बोटांनाही खरचटलं. इंदू तिथेच दारात उभी राहिली. एक माणूस म्हणून तिच्या मनात आलं की धावत जाऊन त्या मुलाची मदत करावी, त्याचं रक्त पुसावं. पण जसं तिने पाऊल पुढे टाकलं, तिच्या मेंदूने तिला थांबवलं. नाही इंदू, हा मीराचा मुलगा आहे. हा त्या फसवणुकीचं प्रतीक आहे ज्याने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. इंदूचं शरीर थरथरू लागलं. ती अचानक थांबली आणि एक शब्दही न बोलता त्या मुलाचं वाहणारे रक्त न पाहताच वळली आणि परत आपल्या खोलीत गेली आणि दार जोरात बंद करून घेतलं. स्वयंपाकघरात बसलेला तो 7 वर्षाचा निरागस मुलगा रक्ताने माखलेल्या हातांनी बिस्किटांचे तुकडे उचलत राहिला आणि आपले अश्रू गिळत राहिला. तेवढ्यात राघव परत आला. त्याच्याकडे स्वतःची किल्ली होती म्हणून त्याने डोअरबेल न वाजवता स्वतःच दरवाजा उघडला. बाहेर पाऊस पडत होता. छत्री बंद करत जेव्हा राघव हॉलमध्ये आला तेव्हा त्याला काहीतरी विचित्र वाटलं. घरात एक भयानक शांतता होती. इंदू, राहुल. राघवने हाक मारली. काही उत्तर नाही आलं. तेवढ्यात त्याची नजर स्वयंपाकघराच्या जमिनीवर पडली.
राघवच्या हातातून छत्री निष्ठून खाली पडली. जमिनीवर काचेचे तुकडे, रक्ताचे थेंब आणि कोपऱ्यात गुडघ्यात डोकं घालून बसलेला राहुल. मुलगा त्या धक्क्याच्या अवस्थेत होता जिथे वेदनेपेक्षा भीती जास्त होती. राघव ओरडत त्याच्याकडे धावला. त्याने मुलाला उचलून मांडीवर घेतलं. राघवने पाहिलं की राहुल खूप जोरात थरथरत होता. राघवने लगेचच फर्स्ट एड बॉक्स काढलं. राहुलच्या जखमा साफ केल्या आणि पट्टी बांधली. मुलगा या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दगडाच्या पुतळ्यासारखा शांत राहिला. त्याने एकदाही हुंकारही काढला नाही. 7 वर्षाचा मुलाचं मौन कोणत्याही किंकाळीपेक्षा जास्त भयानक होतं. हे कसं झालं बाळा? आणि इंदू कुठे आहे? राघव कंपित आवाजात विचारत होता. राहुलने आपल्या मोठ्या मोठ्या घाबरलेल्या डोळ्यांनी राघवकडे पाहिलं आणि हळू निर्जीव आवाजात म्हणाला, मला भूक लागली होती. मी तो डब्बा फोडला. मी वाईट मुलगा आहे. आंटीला माझा चेहरा बघायला आवडत नाही. तुम्ही मला परत पाठवा. राघवचं काळीच फाटलं. त्याने राहुलला मिठी मारली. मुलाला जेव घालून झोपवल्यानंतर राघव जड पावलांनी इंदूच्या खोलीकडे गेला. दरवाजा आतून बंद नव्हता. त्याने ढकलून दरवाजा उघडला. इंदू खिडकीजवळ उभी राहून बाहेर पडणारा पाऊस पाहत होती. तिचा चेहरा निर्विकार होता. तू माणूस आहेस की दगड इंदू? राघवच्या आवाजात रागापेक्षा जास्त वेदना होत्या. तो मुलगा बाहेर रक्ताने माखलेला पडला होता आणि तू आपल्या खोलीत बसून होतीस. तुझा राग माझ्यावर आहे. त्या निरागस मुलावर का सूड काढतेस? इंदू हळूच वळली. तिच्या डोळ्यात कोणताही पश्चाताप नव्हता. निरागस? इंदूच्या ओठांवर कडवट हास्य उमटलं. तो मुलगा तुझ्यासाठी निरागस असेल. माझ्यासाठी तो माझ्या 10 वर्षाच्या विश्वासघातांचा जिवंत पुरावा आहे. जेव्हा जेव्हा मी त्याला पाहते मला त्या मीराचा चेहरा दिसतो. तुला वाटतं मी त्या मुलाला मिठीत घ्यावं, त्याच्या जखमेवर मलम लावावं? तर ऐक राघव, माझ्यात जखमा इतक्या खोल आहेत की त्यातून वाहणारं रक्त आजपर्यंत थांबलं नाही. मी त्याची आई नाही. माझ्याकडून मातृत्वाची अपेक्षा करू नकोस. पण माणुसकी तरी आहे. राघव ओरडला. माणुसकी? तू तेव्हा कुठे सोडली होतीस राघव? इंदूचा हा एकच प्रश्न राघवला निशब्द करून टाकायचा. त्यानंतर राहुल पूर्णपणे कोसळला. मानसिक आघाताचा परिणाम त्याच्या शरीरावर दिसू लागला. तो रात्री अंथरूण ओलं करू लागला. झोपेत अचानक किंचाळत उठायचा. काही दिवस गेले आणि दिवाळीचा सण आला. साधारणपणे राघव आणि इंदूच्या घरात दिवाळीची लगबग पाहण्यासारखी असायची. पण यावेळी अंधार जास्त आणि प्रकाश कमी होता. सणाच्या निमित्ताने राघवने काही नातेवाईक घरी आले होते. ड्रॉइंग रूममध्ये चहा आणि नाश्त्याचा कार्यक्रम सुरू होता. राहुल आपल्या खोलीत बंद होता. राघवच्या आत्याच्या मिस्टरांनी चहाचा कप ठेवत विचारलं, राघव, ऐकलं की तू आपल्या एखाद्या मित्राच्या अनाथ मुलाला आसरा दिलायस? फार चांगलं काम केलंस बाळा. कुठे आहे तो? जरा बोलव त्याला. राघव संकोचला, पण त्याला राहुलला बाहेर आणावंच लागलं. राहुल घाबरलेल्या पावलांनी बाहेर आला. अरे वा, खूप गोड मुलगा आहे. ते म्हणाले, पण राघव, आश्चर्याची गोष्ट आहे, याचा चेहरा तुझ्यासारखाच दिसतोय. अगदी तुझ्यासारखे डोळे आहेत याचे. ही एक सामान्य टिप्पणी होती, पण राघव आणि इंदूसाठी ती एखाद्या बॉम्ब स्फोटासारखी होती. राघवचा चेहरा पांढरा फट्टक पडला. इंदूच्या चेहऱ्यावर उपरोधिक आणि तीक्ष्ण हास्य उमटलं. तिने चहाची किटली टेबलावर ठेवत म्हटलं, अगदी बरोबर आहे काका. डोळे तर जुळणारच. शेवटी रक्ताचं नातं आहे ना राघव. राघवने इंदूकडे रागाने पाहिलं, पण तो शांत राहिला. नातेवाईकांना वाटलं इंदू विनोद करत आहे, पण त्या खोलीत तणाव शिगेला पोचला होता. पुढच्या आठवड्यात राहुलचे शाळेत पालक शिक्षक बैठक होती. राघवला बँकेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या ऑडिटसाठी मुंबईला जावं लागलं होतं. राघवच्या खूप विनवण्या केल्यानंतर इंदूला नाईलाजाने राहुलच्या PTMला जावं लागलं, कारण तिचं कॉलेज वाटेतच होतं. वर्ग शिक्षिकेनं इंदूलाच आई समजून टेबलावर एक फाईल ठेवली. शिक्षिकेच्या चेहऱ्यावर खोल चिंता होती. मॅडम, राहुल आतल्या आत घुसमटतोय. तो ना कुणाशी बोलतो ना जेवतो. पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे शिक्षिकेने आठवड्याभरातील काही चित्र बाहेर काढली. लाल आणि काळ्या क्रॉयनने काढलेली ती चित्र पाहताच इंदूचा श्वास अडकला. पहिल्या चित्रात एक छोटा मुलगा पिंजऱ्यात कैद होता. दुसऱ्यात रागाने भरलेली एक विशाल भयानक काळी सावली होती आणि तिसऱ्यात जळणारं घर. मॅडम, मुलं अशी चित्र तेव्हाच काढतात जेव्हा ते प्रचंड भीतीत जगत असतात. माफ करा, पण असं वाटतंय की या मुलाला घरी प्रेम नाही तर भीती मिळतीये.
तो गंभीर नैराश्यात आहे. शिक्षिका म्हणाल्या. भीती? या एका शब्दाने इंदूच्या आत उभ्या असलेल्या द्वेषाच्या भिंती एक भेग पडली. काचांच्या तुकड्यांसारखे रक्तबंबाळ बसलेला राहुलचा घाबरलेला चेहरा तिच्या डोळ्यासमोर फिरू लागला. पण इंदूने झटक्यात आपल्या भावनांचा गळा घोटला. मी लक्ष देईन असं पुटपुटत ती लगेच उठून बाहेर कारकडे निघाली. पण त्या दिवशी कॉलेजमध्ये एकही व्याख्यान ती नीट देऊ शकली नाही. नोव्हेंबरची थंडी पुण्यात दाखल झाली होती. त्या रात्री राघव आणि इंदूमध्ये आजवरची सर्वात भयंकर भांडणं झाली. राघव PTMच्या गोष्टीवरून इंदूला प्रश्न विचारत होता. शिक्षिकेने सांगितलं की राहुल नैराश्यात जगतोय. इंदू, तू त्याला अशा प्रकारे दुर्लक्ष कसं करू शकतेस? राघव ओरडला. मग मी काय करू राघव? त्याची आरती उतरवू? इंदू ही भडकली. त्याचा चेहरा मला प्रत्येक क्षणी तुझ्या बेवफाईची आठवण करून देतो. याला एखाद्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठव किंवा अनाथ आश्रमात टाक, नाहीतर एक दिवस मी हे घर सोडून जाईन. इंदूचा आवाज इतका मोठा होता की तो बंद दरवाजे भेदून त्या छोट्या मुलाच्या कानांपर्यंत पोचला, जो दरवाजाच्या मागे उभा राहून सगळं ऐकत होता. राहुल जागच्या जागी थिजला. माझ्यामुळे आंटी घर सोडून जातील. त्या 7 वर्षाच्या मुलाच्या मनाने परिस्थितीचं आपल्या परिस्थितीने विश्लेषण केलं. त्याला वाटलं की त्याच्यामुळे पप्पा आणि आंटी दुःखी आहेत. जर तो निघून गेला तर सगळं ठीक होईल. रात्रीचे 2 वाजले होते. राघव आणि इंदू गाढ झोपेत होते. राहुल आपल्या बिछाण्यावरून उठला. त्याने आपली शाळेची बॅग उचलली. 2 जोड कपडे त्यात कोंबले आणि आपल्या आईचा एक फोटो ठेवून बॅगेची चेन बंद केली. त्याने जॅकेट घातलं आणि हळूच घराच्या मुख्य दरवाजाकडे निघाला. त्याने स्टूल ठेवून दरवाजाची कडी उघडली. बाहेर हाडं गोठवणारी थंडी आणि दाट धुकं होतं. राहुलने शेवटच्यांदा त्या घराकडे पाहिलं आणि अंधारात हरवून गेला. दुसऱ्या सकाळी घरात गोंधळ उडाला. सकाळी 7 वाजता जेव्हा राघव राहुलला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेला तेव्हा त्याचा बिछाणा रिकामा होता. घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि बाहेरची थंडी हवा आत येत होती. राहुल, राहुल, राघव वेड्यासारखा संपूर्ण घरात धावू लागला. इंदूसुद्धा झोपेतून उठून बाहेर आली. काय झालं राघव? सकाळी सकाळी का ओरडतोयस? राहुल घरी नाहीये इंदू. त्याची बॅग पण नाहीये. तो निघून गेला. राघव धाडकन सोप्यावर बसला. त्याचे हातपाय थरथरत होते. इंदू एक क्षणासाठी सुन्न झाली. निघून गेला? 7 वर्षाचा मुलगा कुठे जाईल? हे तू काय केलंस इंदू? राघव ओरडला. काल रात्री तुझ्या त्या शब्दांनी त्याला घरातून पळून जायला भाग पाडलं. माझ्या मुलाला काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही. राघव लगेच कारची चावी घेऊन बाहेर धावला. इंदू तिथेच उभी राहिली. सुरुवातीला तिला वाटलं की हा राहुलचा एखादं नाटक असावं. तो आसपासच्या एखाद्या पार्कमध्ये लपला असेल. पण जसजसा दिवस वर चढत गेला आणि राहुलचा काहीच पत्ता लागला नाही, तसतशी इंदूची अस्वस्थता वाढू लागली. राघवने पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलीस घरी आले होते. न्यूज चॅनल्सवर दररोज मुलांच्या अपहरण, मानवी तस्करी आणि अपघातांच्या बातम्या येत होत्या. टीव्हीवर एक बातमी सुरू होती. थंडीत फुटपाथावर कुडकुडत एका बेवारस मुलाचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून इंदूच्या हातातून टीव्हीचा रिमोट खाली पडला. अचानक तिला राहुलचा तो उतरलेला चेहरा, रक्ताने माखलेला त्याचा पाय आणि त्याची भीती, अचानक ते सगळे चित्र आठवू लागले. तो मुलगा राघवचा मुलगा होता, पण त्या बापाची शिक्षा मृत्यू होती का? त्या निरागस मुलाच्या जीवाच्या बदल्यात ती आपला आत्मसन्मान वाचवू पाहत होती का? संध्याकाळचे 5 वाजले होते. बाहेर धुके अधिक दाट होऊ लागलं होतं आणि तापमान झपाट्याने खाली येत होतं. इतक्या दिवसात आज पहिल्यांदाच इंदू राघवच्या बेवफाईला विसरून फक्त 7 वर्षाच्या मुलाबद्दल विचार करत होती, जो या निर्दयी शहरातील एखाद्या अनोळखी रस्त्यावर भुकेला, तहानलेला आणि घाबरलेला भटकत असेल. इंदूने आपला कोट घातला आणि कारची चावी उचलून राहुलला शोधायला बाहेर पडली. संपूर्ण शहर दाट धुक्याच्या पांढऱ्या चादरीत गुंडाळलं गेलं होतं. दृश्यता इतकी कमी होती की 10 पावलं दूर उभा असलेला माणूससुद्धा धुसर सावलीसारखा दिसत होता. याच निर्दयी रस्त्यांवर 7 वर्षाचा राहुल सतत चालत होता. त्याला माहीत नव्हतं की तो कुठे जात आहे. त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट फिरत होती, मला खूप दूर जायचं आहे, म्हणजे आंटीला घर सोडावं लागणार नाही. त्याच्या पायात बूट होते, पण पातळ जॅकेट त्या हाडं गोठवणाऱ्या थंडीला थोपवू शकत नव्हतं. भुकेमुळे त्याच्या पोटात गोळे येत होते.
चालता चालता तो आनंद विहार बस स्थानकाच्या बाहेरील भागात पोचला होता. हा भाग रात्रीच्या वेळा अवांछित लोक, नशा करणारे आणि गुन्हेगारांचा अड्डा बनत असे. रस्त्याच्या कडेला एका कचरा पेटीजवळ काही भटकी कुत्री भांडत होती. राहुल घाबरून एका जुन्या बंद दुकानाच्या ओट्यावर आकसून बसला. त्याने आपली छोटीशी बॅग उघडली आणि थरथरणाऱ्या हातांनी आपल्या आईचा तो फोटो बाहेर काढला. मम्मा, मला खूप थंडी वाजत आहे. तो हुंदके देत त्या फोटोशी बोलू लागला. पप्पा चांगले आहेत, पण आंटीला मी घाणेरडा वाटतो. तुम्ही मला तुमच्याकडे का बोलावून घेत नाही? तेवढ्यात तिथून 2 माणसं गेली. त्यांनी फाटकी जुनी चादर ओढली होती आणि त्यांची चाल डगमगत होती. त्यापैकी एकाची नजर त्या एकट्या बसलेल्या मुलावर पडली. तो माणूस राहुलकडे आला. ए मुला, इतक्या रात्री इथे काय करतोयस? तुझा बाप कुठं आहे? त्या माणसाने आपली बिडी जमिनीवर चिरडत विचारलं. त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता. राहुल भीतीने मागे सरकला. मला माहीत नाही. त्या माणसाने राहुलचा हात धरला. चल माझ्यासोबत, मी तुला तुझ्या घरी सोडतो. राहुलच्या आतला इशारा वाजू लागला. त्याला आठवलं की शाळेत शिक्षकांनी गुड टच आणि बॅड टच सोबतच अनोळखी लोकांपासून दूर राहायला शिकवलं होतं. जसं त्या माणसाने राहुलला ओढण्याचा प्रयत्न केला, राहुलने पूर्ण ताकदीने त्या माणसाच्या हातावर दात खुपसले. तो माणूस वेदनेने ओरडला आणि त्याचा हात सैल पडला. राहुल तिथून जीव वाचवून पळाला. ते धुकं आणि अंधार चिरत बस स्थानकाच्या मागे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या कंपाऊंडमध्ये शिरला. तिथे सिमेंटचे मोठमोठे पाईप ठेवले होते. राहुल एका पाईपमध्ये शिरला आणि गुडघ्यांमध्ये डोकं घालून थरथर कापू लागला. बाहेर मृत्यू उभा होता आणि आत गोठवणारी थंडी. दुसरीकडे इंदू आपल्या कारने रस्त्यांची धूळ झाडत फिरत होती. ती प्रत्येक पार्क, प्रत्येक बसस्टँड, प्रत्येक रेल्वे स्टेशन बाहेर गाडी थांबवून लोकांना विचारत होती. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या इंदूच्या डोक्यात युद्ध सुरू होतं. ती स्वतःशी लढत होती. मी त्याला का शोधते आहे? तो माझ्या सवतेचा मुलगा आहे. पण पुढच्याच क्षणी तिच्यातली स्त्रीच किंचाळली. तो फक्त 7 वर्षाचा आहे इंदू. त्याला काही झालं तर? इंदूने स्टेअरिंग व्हीलवर डोकं टेकवलं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. रात्रीचे 10 वाजले होते. पोलीस स्टेशनचं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. राघव एक बेंचवर डोकं धरून बसला होता. रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. तेवढ्यात इंदू पोलीस स्टेशनमध्ये आली. राघवने इंदूकडे पाहिलं, पण काही बोलला नाही. इन्स्पेक्टर साहेब, काही पत्ता लागला का हो? इंदूने थरथरत्या आवाजात विचारलं. इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडम, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व PCR व्हॅन आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये मुलाचा फोटो पाठवला आहे. पण तुम्हाला सत्य समजून घ्यायला हवं. हिवाळ्यात पुण्यात NCRमध्ये मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या खूप सक्रिय होतात. जर मुलगा चुकीच्या हातात गेला असेल तर त्याला शोधणं म्हणजे गवताच्या ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं आहे. हे ऐकून राघव हंबरडा फोडून रडू लागला. माझं मूल, तो खूप सरळ आहे. त्याला नीट बोलताही येत नाही. इन्स्पेक्टरने एका हवालदाराला इशारा केला आणि राघवला म्हणाला, सर, आम्ही आनंद विहारकडे जाणाऱ्या रस्त्याचा एक CCTV फुटेज मिळवला आहे. तुम्ही एकदा पहा. संगणकाच्या स्क्रीनवर व्हिडिओ सुरू झाला. दुपारी साधारण 3 वाजताचा वेळ होता. फुटेजमध्ये राहुल रस्त्याच्या कडेला पायी चालताना दिसत होता. त्याच्या खांद्यावरती छोटीशी बॅग होती. अचानक एक भरधाव ट्रक त्याच्या अगदी जवळून गेला. राहुल भीतीने रस्त्यावर पडला. तो रडत उठला. त्याने आपले कपडे झटकले आणि मग हळूहळू पुढे चालू लागला. स्क्रीनवर त्या छोट्या मुलाला घाबरलेलं पाहून इंदूच्या छातीत जणू कोणीतरी खंजीर खुपसला. फुटेजमध्ये राहुल इतका एकटा, इतका असहाय्य दिसत होता की दगड हृदयाचा माणूसही वितळेल. हे मी काय केलं? इंदूच्या आतून आवाज आला. मी एका अनाथ मुलाला माझ्या नवऱ्याच्या पापांची शिक्षा दिली. त्या निष्पाप मुलाला जिवंतपणी नरक दिसला. अचानक इंदूने राघवच्या खांद्यावर हात ठेवला. राघवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. राघव, उठ. इंदूच्या आवाजात एक विचित्र ठामपणा होता. आपण असे हातावर हात धरून बसू शकत नाही. हे फुटेज आनंद विहारकडचं आहे. आपण तिथे जाऊ आणि काहीही करून त्याला शोधून आणू. राघवला स्वतःच्या कानांवर विश्वास बसला नाही. कालपर्यंत तो मुलगा तिच्या डोळ्यात खुपत होता, पण आज ती राहुलसाठी सख्या आईसारखी तडफडत होती. पोलिसांची एक जीप आणि राघवची कार आनंद विहार बस स्थानकाच्या परिसरात पोचली. रात्रीचे 2 वाजत आले होते. तापमान 4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं होतं.
काही NGOचे लोकही पोलिसांना मदत करण्यासाठी आले. त्यांनी परिसर वाटून घेतला होता आणि प्रत्येक गल्ली, प्रत्येक कचऱ्याचा ढीग, प्रत्येक दुकान शोधायला सुरुवात केली. राहुल, बाळा राहुल, राघवचा आवाज घुमत होता. इंदूसुद्धा वेड्यासारखी धावत होती. तिचे कपडे चिखल आणि धुळीने माखले होते, पण तिला स्वतःची काहीच शुद्ध नव्हती. राहुल, मला माफ कर बाळा, एकदा समोर ये, ती आवाज देत होती. रात्रीचे 3 वाजले होते. त्या सिमेंटच्या मोठ्या पाईपच्या आत राहुलची तब्येत सतत बिघडत चालली होती. त्या भयानक थंडीने त्या निष्पाप मुलाला पूर्णपणे वेढून टाकले होते. त्याचे ओठ निळे पडले होते. थंडी इतकी भयानक होती की आता त्याचे शरीर थरथरने थांबले होते. हे त्या गोष्टीचे संकेत होते की त्याचे लहानसे शरीर आता हळूहळू हार मानू लागले होते. त्याचा मेंदू आता सुन्न होऊ लागला होता. त्याला वाटत होते की त्याची आई त्याच्या समोर उभी आहे आणि त्याला बोलावत आहे. मम्मा, आंटीने मला रागवले नाही, मी स्वतः आलो आहे, तुम्ही पप्पांना सांगू नका. त्याचा आवाज आता घशातून बाहेरही येत नव्हता. त्याचे डोळे जड होऊन मिटू लागले. त्याच बांधकामातील इमारतीच्या बाहेरून इंदू आणि 2 हवालदार जात होते. तेवढ्यात इंदूची नजर काटेरी तारांच्या कुंपणावर पडली. तेथे कुंपणाच्या एका तारेत कपड्याचा एका छोटासा तुकडा अडकलेला होता. इंदू अचानक थांबली. तिने टॉर्चचा प्रकाश त्या कपड्यांवर टाकला. तो त्याच जॅकेटचा भाग होता जो राहुलने घातला होता. इन्स्पेक्टर साहेब, इथे या, इंदू जोरात ओरडली. हवालदाराने टॉर्चचा प्रकाश कुंपणाच्या आत टाकला. तिथे आत जाण्यासाठी एक छोटासा मार्ग होता जिथे तार कापल्या गेल्या होत्या. इंदू क्षणाचाही विचार न करता त्या काटेरी तारांमधून आत घुसली. तिच्या हातांना खोल जखमा झाल्या होत्या. रक्त वाहू लागलं होतं, पण इंदूला वेदनेची कोणतीही जाणीव नव्हती. आत सर्वत्र विटा, गिट्टी आणि सिमेंटचे पाईप ठेवले होते. राहुल, इंदू प्रत्येक पाईपमध्ये डोकावून पाहत होती. तेवढ्यात तिची नजर 3ऱ्या पाईपमध्ये गेली आणि ती ओरडली, राघव, तो इथे आहे. ती गुडघ्यावर रांगत त्या पाईपच्या आत गेली. जेव्हा तिने राहुलला स्पर्श केला तेव्हा तिच्या तोंडचे पाणी पळाले. राहुलचे शरीर थंड गोठले होते. त्याचा श्वास इतका मंद चालत होता की तो जिवंत आहे की नाही हे सुद्धा कळत नव्हते. राहुल, माझ्या बाळा, डोळे उघड. इंदूच्या आतली ती ममता ज्वालामुखीसारखी फुटली. तिने तात्काळ तिचा उबदार कोट काढला आणि राहुलच्या थंड शरीराला गुंडाळले. तिने मुलाला आपल्या छातीशी घट्ट धरले. आपल्या शरीराच्या उष्णतेने ती त्या मुलाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. राघव आणि पोलीसही तिथे पोचले. राघव आपल्या मुलाची अवस्था पाहून तिथे जमिनीवर कोसळला आणि मोठ्याने रडू लागला. रडण्याची वेळ नाही राघव, ॲम्ब्युलन्स बोलव, त्याला रुग्णालयात आत्ता घेऊन जावं लागेल, आत्ताच, ओरडत तिने राहुलला मांडीवर उचलले आणि तारांमधून रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर आली. पोलीस जीप सायरन वाजवत जवळच्या मोठ्या रुग्णालयाकडे धावली. मागच्या सीटवर इंदू राहुलला छातीशी घट्ट धरून बसली होती. ती सतत राहुलचे थंड हातपाय चोळत होती. राहुल, डोळे उघड बाळा, प्लीज, असे म्हणत ती वारंवार मुलाची नाडी तपासत होती. त्याच्या थंड पडलेल्या गालांना थोपटत होती. बघ राहुल, तुझी मम्मा तुझ्या जवळ आहे. राघव, जो पुढच्या सीटवर बसला होता, तो मागे वळून आपल्या पत्नीला पाहत होता. ती स्त्री जिने कालपर्यंत या मुलाला घरातून बाहेर काढण्यासाठी शपथा घेतल्या होत्या, आज ती पूर्ण जीव ओतून त्या थंड गोठलेल्या शरीरात आपला श्वास फुंकण्याचा प्रयत्न करत होती. रुग्णालयात पोहोचताच राहुलला ICUमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर खोल चिंता होती. अवस्था खूप गंभीर आहे. पल्स रेट खाली येत आहेत. पुढचे 24 तास अत्यंत क्रिटिकल असतील. आणि ICUचे दरवाजे बंद झाले. बाहेर उभी इंदू तिच्या हातात ती छायाचित्र धरून होती जी पाईपमध्ये राहुलने आपल्या हातात घट्ट पकडली होती. मीराचे छायाचित्र. इंदूने ते छायाचित्र पाहिले, पण आज तिला मीराबद्दल कोणताही द्वेष नव्हता. आज ती फक्त एक हतबल स्त्री होती जी एका मृत आईकडून तिच्या मुलाची भीक मागत होती. आपल्याजवळ येऊ नको मीरा, याला माझ्याकडे ठेव, मी वचन देते, याला कधीही तुझी उणीव भासू देणार नाही, असे म्हणत इंदूच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू ओघळले. ती जमिनीवरच बसली होती. तिचे कपडे चिखलाने आणि रक्ताने माखले होते. काटेरी तारांमुळे ओरखडे पडलेल्या तिच्या हातातून अजूनही हलके हलके रक्त वाहत होते. तिने पट्टी बांधण्यास नकार दिला. इंदू, किमान आपल्या हातांची ड्रेसिंग तरी करून घे, तुला संसर्ग होईल, राघवने चहाचा कप तिच्याकडे देत म्हटलं.
इंदूने चहा घेण्यास नकार दिला. तिने रिकाम्या नजरेने राघवकडे पाहिलं आणि म्हणाली, माझ्या जखमा त्या जखमेपुढे काहीच नाहीत राघव. मी त्या 7 वर्षाच्या मुलाच्या आत्म्यावर जे केले आहे हे माझे प्रायश्चित्त आहे. जोपर्यंत माझा मुलगा डोळे उघडत नाही तोपर्यंत मी या जागेवरून 1 इंचही हलणार नाही. माझा मुलगा. राघवच्या कानात हे शब्द एखाद्या मधुर संगीतासारखे घुमले. ज्या स्त्रीच्या आत कालपर्यंत द्वेषाचा ज्वालामुखी धगधगत होता, आज तिथे मातृत्वाची एक शांत नदी वाहत होती. तेवढ्यात ICUचे दार उघडले. वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर माथुर बाहेर आले. इंदू आणि राघव धावत त्यांच्याजवळ गेले. डॉक्टर, आमचे मूल कसं आहे? इंदूच्या आवाजात एका आईचे संपूर्ण दुःख सामावले होते. डॉक्टरांनी खोल श्वास घेतला. पहा, रात्रभर आम्हा सर्वांचा श्वास अडकून होता. मुलाचे कोर बॉडी टेम्परेचर खूप खाली गेले होते. आम्ही ब्लड वॉर्मिंग तंत्राचा वापर केला आहे. चांगली बातमी आहे की त्याचे शरीर आता उष्णतेला प्रतिसाद देत आहे. पल्स रेट स्थिर होत आहे. त्याने मृत्यूला हरवले आहे. इंदूने दोन्ही हात जोडून आकाशाकडे पाहिले आणि हुंदके देऊन रडू लागली. राघवने तिला आपल्या गळ्याशी घट्ट धरले. पण डॉक्टर गंभीर होत म्हणाले की शारीरिक आघातापेक्षा तो मानसिक आघातात आहे. जेव्हा तो काही क्षणासाठी शुद्धीत आला तेव्हा तो खूप घाबरलेला होता. तो वारंवार म्हणत होता, भांडू नका, मी निघून जाईन. त्याला फक्त औषधांची नाही तर सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणाची गरज आहे. इंदूचे हृदय पुन्हा एकदा अपराधीपणाने भरले. मी त्याला पाहू शकते का? फक्त 5 मिनिट. डॉक्टर म्हणाले. इंदू ICUमध्ये गेली. पलंगावर पडलेल्या राहुलला पाहून तिचा श्वास अडकला. त्याच्या छोट्याशा शरीरावर असंख्य नळ्या लावलेल्या होत्या. चेहरा पांढरा पडला होता. इंदू हळूच त्याच्याजवळ गेली आणि त्याचा छोटासा कमकुवत हात आपल्या हातात घेतला. मी आले आहे बाळा. आता तुला कोणी कुठेही पाठवणार नाही. तुझी आई आली आहे. 3ऱ्या दिवशी राहुल पूर्णपणे शुद्धीत आला. त्याला प्रायव्हेट वॉर्डमध्ये हलवण्यात आले. राहुलने हळूहळू आपले डोळे उघडले. त्याला समजत नव्हतं की तो कुठे आहे. सगळीकडे पांढऱ्या भिंती होत्या आणि हातात ट्रीप होते. तेवढ्यात त्याची नजर खुर्चीवर झोपलेल्या इंदूवर पडली. इंदू गेल्या 3 दिवसापासून नीट झोपली नव्हती. पण तिला पाहताच राहुलच्या मनाला तो जुना भीतीचा भाव पुन्हा जागा झाला. त्याला वाटले की तो पकडला गेला आहे आणि आता आंटी त्याला ओरडतील. त्याने भीतीने आपला हात ओढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे IV स्टँड हलला आणि हलकासा आवाज झाला. आवाज ऐकताच इंदूचे डोळे लगेच उघडले. तिने पाहिले की राहुल जागा झाला आहे आणि घाबरलेल्या डोळ्यांनी तिला पाहत आहे. इंदू पटकन उठली आणि त्याच्या जवळ गेली. राहुल, बाळा, तू ठीक आहेस ना? इंदूने राहुलला विचारले. तेव्हा तो बेडच्या कोपऱ्यात आकुंचन पावण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचा आवाज अजूनही कमकुवत होता. सॉरी आंटी, मी निघत होतो. जेणेकरून तुम्ही बाबांसोबत भांडू नका. मला पोलिसात देऊ नका. मी वाईट मुलगा नाही. एका 7 वर्षाच्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून इंदूचे हृदय तुटले. तिचा अहंकार आणि द्वेषाच्या लढाईत सर्वात खोल जखम एका निरागस मुलाला झाली होती. इंदूच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. तिने राहुलचे छोटे छोटे हात आपल्या गालांशी लावले. नाही बाळा, तू वाईट नाहीस. वाईट तर मी आहे, जिने तुला इतका त्रास दिला. इंदू रडत म्हणाली. मला माफ कर बाळा, तुझी काही चूक नाही. तू तर माझ्या घरात देवाच्या रूपात आलास, पण मी माणूसही राहू शकले नाही. राहुल आश्चर्यचकित झाला. त्याने आंटीला कधी असे रडताना आणि प्रेमाने बोलताना पाहिलेच नव्हते. इंदूने आपल्या साडीच्या पदराने राहुलचे अश्रू पुसले आणि म्हणाली, राहुल, आजपासून मला कधीही काकू म्हणायचं नाहीस. मी तुझी आई आहे. तू माझा मुलगा आहेस. तू माझा जीव आहेस. जर तू मला सोडून जाण्याबद्दल पुन्हा बोललास तर मी मरून जाईन. राहुलने इंदूच्या डोळ्यात पाहिले. तिथे आता द्वेष नव्हता, फक्त माया आणि ममता होती. मुले खूप निरागस असतात. ते मोठ्यांसारखे वर्षानुवर्ष द्वेष ठेवत नाही. त्यांना फक्त थोडेसे प्रेम हवे असते. राहुलने हळूच आपले छोटे हात इंदूच्या गळ्यात घातले आणि हसत तिच्या खांद्यावर डोके ठेवले. मी कुठेही जाणार नाही मम्मा, राहुलने फुसफुसत म्हटलं. मम्मा हा एक शब्द इंदूसाठी जगातील कोणत्याही नोबेल पुरस्कारापेक्षा मोठा होता. 10 वर्षाच्या वंध्यत्वाचा त्रास त्या एका शब्दाने दूर झाला. वेळ प्रत्येक जखम भरून काढतो. अट एवढीच आहे की जिव्हाळा प्रेमाचा असावा. पुण्याच्या हिवाळ्याच्या दिवसांचे रूप
आता आनंददायी वसंत ऋतूत बदलले होते आणि हवामानासोबतच राघवचे घरही पूर्णपणे बदलले होते. ज्या घरात कधी शांततेचा भयानक आवाज घुमत असे, आज तिथे खेळण्यांचा खणखणाट आणि एका मुलाच्या खिदळण्याचा आवाज घुमत होता. मानसशास्त्रीय थेरपी आणि इंदूच्या अमर्यादित प्रेमाने राहुलला एक नवे आयुष्य दिले होते. आज राहुलचा 8वा वाढदिवस होता. संध्याकाळी राहुलच्या शाळेतील मित्र आणि त्यांची शाळेतील शिक्षिका आल्या. शिक्षिकेने इंदूसोबत हस्तांदोलन करत म्हटलं, मॅडम, तुम्ही राहुलवर जो जादू केला आहे तो खरंच प्रशंसनीय आहे. तो आता आपल्या वर्गातील सर्वात आनंदी मुलगा आहे. इंदूने हसत राहुलकडे पाहिलं. जादू मी नाही केली मॅडम, हा मुलगा स्वतःच जादूगार आहे. याने मला शिकवले आहे की मातृत्व हे रक्ताच्या नात्यावर अवलंबून नसते, तर ते मनातून जन्माला येते. रात्रीचे 10 वाजले होते. सर्व पाहुणे निघून गेले. इंदू राहुलच्या खोलीत आली. ही खोली आता गेस्ट रूम राहिली नव्हती. तिच्या भिंतीवर आता स्पायडरमॅनचे पोस्टर लागले होते. राहुल बेडवर पडून हसत होता. आज मज्जा आली माझ्या हिरोला. इंदूने त्याच्या केसांवरून हात फिरवत विचारलं, खूप मज्जा आली आई. हा माझा सर्वात छान वाढदिवस होता. राहुलने इंदूचा हात धरला. त्याने आपल्या उशीखाली हात घालून एक लिफाफा काढला. आई, मी तुमच्यासाठी एक रिटर्न गिफ्ट बनवले आहे. इंदूने उत्सुकतेने लिफाफा उघडला. आत एक चित्राची शीट होती. इंदूला आठवले की आधी राहुल किती भयानक चित्रे काढायचा, पण त्या कागदावर जे बनवले होते ते पाहून इंदूच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्या कागदावर 3 लोक काढले होते, एक पुरुष, एक स्त्री आणि त्यांचा हात धरलेला एक हसणारा मुलगा. स्त्रीच्या डोक्यावर मुकुट होता आणि वर निळ्या रंगात लिहिले होते, माझी सुपर मॉम. मी खरंच तुझी सुपर मॉम आहे का? इंदूचा गळा दाटून आला. डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली. राहुल झटकन उठला आणि इंदूच्या छातीला बिलगला. तुम्ही जगातील सर्वात चांगली आई आहात. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. इंदूने राहुलला घट्ट मिठी मारली. आज पहिल्यांदाच तिला पूर्णत्वाची जाणीव होत होती. खोलीच्या दारात उभा राघव हे सर्व पाहत होता. अश्रूंनी त्याचं कॉलर ओली झाली होती. त्याने एक मोठा अपराध केला होता, पण आज नियतीने त्या अपराधाला धुवून टाकले होते. राघवने आपले ओले डोळे पुसत आणि हळूहळू बाल्कनीत जाऊन आकाशाकडे पाहिले. पावसानंतर आकाश पूर्णपणे स्वच्छ झालं होतं आणि असंख्य तारे चमकत होते. पण एक तारा बाकी सगळ्यांपेक्षा थोडा जास्त चमकत होता. राघवच्या ओठांवर एक शांत स्मित उमटले. असा विचार करत की कदाचित मीरा आकाशातून आपल्या मुलाला सुरक्षित मातृत्वाच्या प्रेमळ हातात पाहून हसत असावी. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? राहुलला दत्तक घेऊन इंदूने योग्य केले का? कृपया तुमचे मत कॉमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.